श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा 10वी 12वी बोर्डाच्या निकालाची तारीख जाहीर. जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आमच्या लेटेस्ट अपडेटसाठी सर्वप्रथम व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे. तुम्हाला या चॅनलवर 10वी 12वीच्या सर्व प्रवेश प्रक्रिया, 10वी 12वी स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक माहिती, सरकारी योजना या सर्वांचा लेटेस्ट अपडेट मिळेल. त्याचप्रमाणे बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करत चला. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले धन्यवाद. आणि तुम्हाला कुठल्या विषयाबद्दल माहिती हवी असेल, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, डिप्लोमा, ITI, कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करा. तर बघू उद्या 10वी आणि 12वीच्या तारीख कुठली आलेली आहे, नवीन संभावित याविषयी माहिती बघूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही बातमी आलेली आहे याच्यामध्ये स्पष्ट जी बातमी दिसते आपल्याला इथे, 10वी 12वी परीक्षेचा निकाल कधी लागणार, संभाव्य तारखा आल्यासमोर. लेटेस्ट बातमी आहे महाराष्ट्रातील. आता ही पूर्णपणे लेटेस्ट बातमी आहे. तुम्हाला माहिती आहे की 10वीची जी परीक्षा आहे ती 18 मार्चला संपलेली आहे. 12वीची परीक्षा जी आहे त्या पण संपलेल्या आहेत. आता विद्यार्थी पालकांचं जे लक्ष आहे ते पूर्णपणे निकालाकडे लागलेलं आहे. राज्यात फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या 10वी 12वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष लागून राहिलं आहे. आता संभाव्य तारखांबाबत एक मोठी माहिती समोर आलेली आहे. जी बोर्डाची काही बैठक झालेली आहे त्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक संभावित तारीख आपल्या समोर आलेली आहे. तर तुम्हाला किती टक्के मिळतील कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आणि आपला जिल्हा देखील कमेंट नक्की करत चला. 10वी 12वीचे पेपर तुम्हाला कसे गेलेत नक्कीच कमेंट करा. सरासरी काय तारीख असेल ते बघूयात आपण. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी मार्च महिन्यात 10वी 12वी बोर्डाच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलेलं आहे. जवळपास 34 लाख विद्यार्थी आहेत. किती? 34 लाख विद्यार्थी यांनी परीक्षा दिलेल्या आहेत. निकालाच्या संभाव्य तारखा आता समोर आलेल्या आहेत. सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात 12वीचा निकाल आणि त्यानंतर आठवड्याभरात 10वीचा निकाल, अर्थातच तिसऱ्या आठवड्यात 10वीचा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. बोर्डाकडून याबाबत अद्याप अधिकृत माहिती आलेली नाही आहे, परंतु जी माहिती आपल्याला मधून मिळालेली आहे गुप्त, त्यानुसार ही माहिती आपल्याला आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला किती टक्के मिळतील कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला. फटाफट लाईक करा. लाईक करण्यात कंजूसी करू नका. लाईक करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला चांगले मार्क मिळावेत ही स्वामीचरणी माझी प्रार्थना आहे. तर नक्की लाईक करत चला. 12वीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या 15 तर 12वीचा निकाल त्यानंतर पुढच्या 8 ते 10 दिवसात लागू शकतो. बोर्डाकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र काही वर्षात बोर्डाने जाहीर केलेल्या निकालाच्या तारखा पाहता निकाल लवकर लागण्याची दाट शक्यता आहे. निकालाच्या अगोदर याबाबत बोर्डाकडून माहिती दिली जाईल. बोर्ड साधारणतः 1 दिवस आधी आपल्याला याची माहिती देणार आहे की निकाल तारीख फिक्स काय आहे. परंतु मागच्या वर्षी काय ज्या तारीख आहेत त्यानुसार मे महिन्याच्या मध्येच 10वी आणि 12वीचा निकाल लागणार आहे. संभाव्य तारीख बघा, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात. 10वीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात ही संभाव्य तारीख आहे. मागच्या वर्षी बघा, गेल्या 3 वर्षात काय झालं होतं. 2023मध्ये 25 मे, 2024ला 21 मे, 2025ला 5 मे रोजी निकाल जाहीर झाला होता 12वीचा. तर 10वीचा निकाल 2023मध्ये 2 जूनला, पहिले जूनमध्येच निकाल लागायचे होते आणि 12वीचा निकाल मे महिन्याच्या शेवटी लागायचा. परंतु तो पॅटर्न आता मागच्या 2 वर्षापासून बदललेला आहे. जसं 2024मध्ये बघा 27 मे आणि 2025मध्ये तर लई लवकर लागला 13 मे. आतापर्यंत जून ही तारीख फिक्स होती 10वीच्या निकालासाठी, परंतु आता या मागच्या 2 वर्षात पॅटर्न बदललेला आहे. त्यामुळे तुम्हाला किती टक्के मिळतील, जिल्हा कुठला आहे कमेंट करा. पेपर कसे गेलेत कमेंट करा नक्कीच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि कुठल्या टॉपिकबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे, जसं आर्ट्स, कॉमर्स, सायन्स किंवा ITI डिप्लोमा याबद्दल देखील कमेंट करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.